ऐतिहासिक कारागृहाची भिंत कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज आक्रमक भूमिका घेतली। बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अनोख्या बँड बाजा बारात आंदोलनातून त्यांनी निषेध नोंदवला। भ्रष्टाचाराचं खुराण असणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अरे निषेध असो, निषेध असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार बाहेर आलाच पाहिजे, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारा बांधकाम विभागाचा निषेध असो। 15 दिवसांत कारवाई न झाल्यास ऑगस्ट 25 रोजी 21 होल आणि गाढवांसह आंदोलन करण्याचा थेट इशारा विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी यावेळी दिला आहे। या प्रकरणी जून महिन्यात सुमारे 35 लाख रुपये खर्चून बांधलेली कारागृहाची भिंत कोसळली होती। तेव्हाच शिवसेनेने निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि बांधकाम विभागाचा निषेध असो। अरे निषेध असो, निषेध असो। आम्ही तुमच्या डिपार्टमेंटला गेले 2 महिने सहकार्य केलं। 2 महिने झाले कोसळल्यावर आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही झाली। मग येऊ दे ना, जेईला तरी समज। एक विनंती करतो तुम्ही सर्व अगोदर सगळ्या तुमच्या जे आहेत डिपार्टमेंट सगळ्यांची मीटिंग घेता। ज्या रस्त्यात तुम्ही फिरत बसलात ना, तर हे 15 दिवस गणपतीचं असेच जातील आणि खड्डे बुजवून काय होणार नाही। महत्त्वाचं खड्डे बुजवणं गरजेचं आहे। त्या 2 दिवसात तुम्ही अगोदर सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या आणि कुठच्या रस्त्याला खड्डे पडलेत, काय झाले हे अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या। तुम्ही फिरत बसू नका आता आणि तात्काळ त्यांना ठेकेदारांना बोलवा त्या रस्त्यावरच्या आणि ताबडतोब खड्डे बुजवायला सांगा। म्हणजे 4 दिवसाच्या खड्डे बुजवून होते 4-5, कारण चाकरमणी यायला सुरुवात होईल आणि गावाकडे येताना मग अपघात होणार नाहीत। आता बघा ह्या अपघाताच्या सुद्धा मागे सुद्धा ह्या 2-4 दिवसात 2 व्हीलरनं किती जण पडले आणि किती जणांचे अपघात झाले ते दिसत नाही ना समोरच्या झाडे। मुद्दा बरोबर आहे। आमचे हे तोरसकर शहर संघटक आहेत, त्यांचा मुद्दा समजून घ्या की अपघात आम्हाला टाळायचे आहेत आणि तुमचं आम्हाला कुठचा रोष नाही तुमच्यावर वैयक्तिक, परंतु या संदर्भात तुमचं डिपार्टमेंट सुशागात जे आहे सुशागात न राहता चांगल्या दर्जाचं चांगल्या जनतेसाठी जबाबदारीने काम करावं ही अपेक्षा आहे आमची। इथे पोलीस प्रशासन पण आहे, तुम्ही पण आहात तुमच्या तिकडच्या सावंतवाडी बस। याच आंदोलनादरम्यान शिवसेना नेते बाबूराव दुरी यांनी सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुर्दशेवरही आवाज उठवला। गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। गणपतीपूर्वी की नाही
सावंतवाडी आणि दोडामार्गमधील सर्व झाडी मारणे आणि खड्डे बुजवणे नाही, वेंगुर्ला त्यांच्याचकडे आणि येतं. वेंगुर्ला आलं की नाही, हे तीनही तालुक्याचा विषय जो आहे तो तुम्ही 2 क्लिअर दिवसात बैठक घेऊ करणार. आलं की नाही, क्लिअर करून सांगणार. हा तुम्ही मीडिया समोर सांगा. म्हणजे 2 दिवसात नाही नाही तुम्ही नाही, आढावा हे- बैठक घ्या हे ना नाही मॅडम. वगैरे असा विषय नाही. आम्हाला ते पाहिजेच, लक्षात घ्या तो की त्यांच्या टाइम परत आणायचं का बँक तुमच्याकडे. आम्हाला आमचं ते करणं भागच हो आहे, पण गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, लोकांच्या मूर्ती ज्या आहेत मूर्तीच्या विटंबना झाल्या, मूर्ती विभागल्या, याला जबाबदार कोण. तुम्ही 4-5 दिवस उद्या रजेवर असणार, लोकांना उत्तर त्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागणार, लोकांना मूर्ती मिळणार नाही उद्या. ते तुमची ड्युटी आहे, लक्षात घ्या. आणि तुमचं काम तुम्ही करणार आहात हे सांगायला तुम्हाला काय वाटतं. कशाची आणि भीती गणेश वाटते? चतुर्थी मॅडम तुम्ही आता कोकणातल्या का माहित नाही, पण सगळ्यात मोठा सण आपल्याकडे साजरा केला होतो. कोल्हापूरचे ते त्यामुळे हा, माहिती पण आहे इथे गणेश कोकणामध्ये, कोल्हापूरमध्ये तेवढं नाही, पण कोकणमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे हा सण निर्विघ्नपणे म्हणजे पार चांगले- पडला चांगले आणि पाहिजे. पार त्या पडला. दृष्टीने आमची खड्डे प्रार्थना आहे. बाकी बुजवणे आणि आमच्या तुमचा झाडे. आरोप नाहीये. तुम्ही जर आला असता ते लवकर आंदोलन मिटलं असं. तुम्ही आल्यावर आणि उग्र झालं. फक्त एक आहे की एक आठवडा झाला आपले झाडी मारणं आणि खड्डे भरणं हे चालूच आहे. तुम्ही जे म्हणता ना मीटिंग, मी जेव्हा जॉईन झाले तेव्हाच मीटिंग घेऊन हे आढावा घेतले की कोणते रस्ते व्हावे पाहिजेत, कोणते आपल्या टार्गेट करून त्याचे खड्डे भरायचे, झाडी नाही मारायचे. पण मॅडम तुम्ही आता म्हणताय चालू झालंय, पण कुठे कुठे चालू आहे रिपोर्टिंग घ्या. कुठे दिसत नाही, अजून तर दिसत नाही, अजून दिसत नाही काम केलेलं कुठेतरी. बाबा चालू आहे असं काम कुठे दिसतच नाही. म्हणजे कागदोपत्री चालू आहे की ऑन स्पॉट चालू आहे हे सर मॅडम आढावा घ्या. नाही तर मध्यंतरी आमच्या असं निदर्शन आलंय, झाडी मारली म्हणून दाखवतात, खड्डे बुजवले म्हणून दाखवतात, बिलं काढतात पण तिथे काही नसतं. नाही नाही, असं तर नाही ना.